हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला? उद्घाटनाचा कार्यक्रम आवडला? जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात सर. सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. हा कार्यक्रम साकार करताना आपल्या लाडक्या आयुक्त आशिष शर्मा सर, तसेच स्पेशल CST अभय महाजन सर यांच्या संकल्पनेतून निर्माण झालेला हा कार्यक्रम आपल्याला आवडला की नाही मला एकदा कळू द्यात. असा कार्यक्रम पुन्हा एकदा झाला पाहिजे का? मग वर्षातून किती वेळा? एकदाच. सर मला आपल्याला सांगायला आनंद वाटतो की मगाशी आपलं आगमन होण्यापूर्वी मी जस्ट काही एक बाईट्स घेतल्या की आपल्याला कार्यक्रम कसा वाटला. आणि आनंदाची गोष्ट म्हणजे इकडनं उत्तर आलं की पुढचा कार्यक्रम करायला आम्ही तयार आहोत. जरा त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात सरांसाठी. हा कार्यक्रम जो रंगणार आहे म्हणजे खरोखर खूप चांगली कल्पना आहे. आपल्या संपूर्ण राज्यातील विभागांचं आपण 16 विभाग केले, 16 झोन केले. त्या 16 झोनमध्ये जेवढे आपले जिल्हे आहेत तेवढ्या जिल्ह्यातला स्टाफ जो आहे, अधिकारी कर्मचारी सर्वांना आपण एकत्र केलं. त्या विभागातील मंडळींना आपण स्वातंत्र्य दिलं. कोऑर्डिनेटर्स तयार केले. त्या कोऑर्डिनेटर्सने त्या विभागात स्थानिक पातळीवर स्पर्धा घेतल्या आणि त्यातनं जे उत्तम आले ते सगळे उत्तम या ठिकाणी आलेत. या सगळ्या उत्तमांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. आणि हे सर्व घडत असताना आपल्या दोघांच्या मार्गदर्शनातून आत्ता अँकरिंग जे करत होते सूर्यवंशी सर मी महिनाभर अनुभवतो आहे की कशा पद्धतीने काम चाललं आहे. हॅट्स ऑफ टू द होल टीम. जरा जोरदार टाळ्यात सगळ्या टीमसाठी. मंडळी, हा जो कार्यक्रम या ठिकाणी रंगणार आहे याची पार्श्वभूमी आपल्याला सांगतो. महाराष्ट्र लोककला दर्शन अर्थात आपल्या महाराष्ट्रातल्या विविध लोककला ज्या आहेत याला गवसणी घालणारा कार्यक्रम. ह्या लोककलांचा आणि आपला आजच्या युगात काही संबंध आहे का? एक आपली परंपरा जतन करणे ही गोष्ट ठीक आहे, परंतु परंपरा जतन करताना त्याचा रिझेम्बलन्स आपल्याशी आहे का, असा हा कार्यक्रम हा पुढे चालतो. साधारणतः 2002मध्ये सर या कार्यक्रमाची निर्मिती झाली होती इथेच पनवेलमध्ये. आणि त्यानंतर हा कार्यक्रम जो आहे आपल्या विभागातील लोकांनीसुद्धा 2017मध्ये बँगलोरला त्याच्यातला पार्ट अँड पार्सल आपण केला होता. आणि त्या ठिकाणी तब्बल 4 पारितोषिकं आपल्याला मिळाली होती. त्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्यात. सर आपला थोडासा वेळ घेतो आहे, थोडासा धीर धरायचा आहे. मला जरा टेन्शन चढलं आहे कारण संपूर्ण नवीन टीम माझ्यासमोर आहे. ती आपणासमोर परफॉर्मन्स करणार आहे. महिनाभरात ते तयार झालेत. गायक तयार झालेत, निवेदक तयार झालेत. 4 निवेदक, 10 गायक. ही गायक मंडळी आपल्याला मिळालेत. आपण ऑडिशन्स घेतल्या होत्या या कार्यक्रमासाठी आणि त्याच्यातून काही आपण मंडळी निवडली होती. तब्बल 45 ते 47 जण याच्यात सहभागी झालेले आहेत. 45 ते 47 जण. आणि ही सगळी मंडळी सातत्याने म्हणजे कधी आज कोण नाही, आज कोणी मला येता येत नाही वगैरे ह्या म्हणजे मी आज मांडू शकतो या ठिकाणी या व्यासपीठावर की आपलं काम सांभाळता अशा प्रकारचा कार्यक्रम उभा करणं हे खरोखर चॅलेंज असतं. कारण घरच्यांना तोंड द्यायचं असतं, कारण घरी जायला उशीर होत असतो. आणि ऑफिसमध्ये तोंड द्यायचं असतं, गुगल शीट सादर झाली की नाही, व्हिजिट झाल्या का नाहीत, पाठपुरावा केला की नाही. आणि हे सगळं करत ही मंडळी या ठिकाणी आपणासमोर येणार आहेत. या विभागाची सर मी निगडीत होतो. 3 वर्षापूर्वी मी इथून रिटायर झालो, 3-3.5 वर्षापूर्वी. आणि या कार्यक्रमाने मला संधी दिली आपणा सगळ्यांची इंटरॅक्शन करण्यासाठी. त्याबद्दल आपले खूप 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 आभार आहेत. तर आपणाला सांगायला मला आनंद वाटतो की हा जो कार्यक्रम जो आहे याचे आत्तापर्यंत तब्बल 300 प्रयोग झालेत मॅडम. 300च्या वर झाले असतील. आणि त्यातला एक प्रयोग आपण दिल्लीला केला होता. आणि आपल्या विभागातील काही कलाकार त्यात सहभागी झाले होते. ते कलाकारसुद्धा याच्यात आहेत. आणि दिल्लीला सर आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा जो भरतो प्रगती मैदानला, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या वतीने हा कार्यक्रम झाला होता. आणि त्यातले काही कलाकार या ठिकाणी आहेत. काही कलाकार जे आहेत असे आहेत की ज्यांनी या पनवेल उरण भूमीमधले काही कलाकार जे आहेत त्यांना लहानपणापासून मी पाहिलं. आणि
ते कलाकार अगदी टी व्हीवर गेले, त्यांनी टी व्हीवरच्या कॉम्पिटिशन जिंकल्या. आज ते चांगले इस्टॅब्लिश कोरिओग्राफर आहेत आणि त्यांनीच आपल्या या कार्यक्रमाची कोरिओग्राफी केलेली आहे. त्या पपन पाटील यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. अथक मेहनत त्यांनी घेतली. बासरी वादन असणार आहे सर, आणि बासरी वादन झाल्यानंतर मग एक सुंदरसा हा राज्यस्तरीय कार्यक्रम झाला, राज्याचा वेध घेणारा. याच्यानंतरचा कार्यक्रम असणार आहे देशाचा वेध घेणारा. आपल्या संपूर्ण देशाची संस्कृती, वेशभूषा या ठिकाणी आपणासमोर सादर केली जाणार आहे. तब्बल 56 अधिकारी कर्मचारी सामील झाले आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या होत्या. 56 अधिकारी कर्मचारी, 45 जण ह्या कार्यक्रमात, म्हणजे आपली स्ट्रेंथ किती झाली. आणि ही स्ट्रेंथ जी आहे ही आपल्या विभागाला प्रथम क्रमांक द्यायला कारणीभूत आहे. आणि सर, आपल्या दोन्ही सरांसाठी जरा जोरदार टाळ्या होत्या की महाराष्ट्र म्हटलं तर प्रत्येक गोष्टीत प्रथम आहे. व्हॅट सुरू झाला, पहिला क्रमांक आपलाच होता. आपण कॉम्प्युटरायझेशन केलं, पहिलं राज्य आपलंच होतं. आणि कमर्शियल टॅक्सेस किंवा GST याच्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम घेणारं पहिलं राज्यसुद्धा आपलंच ठरतं आहे. याचा मला सार्थ अभिमान आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. कोल्हापूरकरांच्या टाळ्या आज कोटीत जात आहेत का बघायच्यात, आणि शिट्ट्या सुद्धा कोटीत जात आहेत का बघायचंय. कारण ही जी प्रेरणा होती ही माझ्या कोल्हापुरातून आलेली आहे. मीही कोल्हापूरला पोस्टिंग केलेलं आहे, आणि तेवढ्याच टशन नाशिकच्या टाळ्यांना आहे. कारण नाशिकचंही पोस्टिंग मी केलंय, तर मला नाशिककरांना सुद्धा आव्हान आहे की कोटीतच टाळ्या आणि कोटीतच शिट्ट्या झाल्या पाहिजे. नाशिकच्या शिट्ट्या फिक्या पडतायत, तर बाकीच्या खानदेश, अमरावती, नागपूर यांनी मदत केली तरी सुद्धा चालणार आहे. हाऊ इज द जोश, हाऊ इज द जोश. येस. तर महाराष्ट्र लोककला दर्शन 2025 ही संकल्पना आहे श्री राहुल सोनवणे, आणि त्यांनीच दिग्दर्शन केलेलं आहे. आणि या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की हा दिल्लीपर्यंत कार्यक्रम जाऊन आलेला आहे, कित्येक वेळा जाऊन आला आहे. आणि यातले जे गायक आहेत आणि कलाकार आहेत हे सगळे आपल्या डिपार्टमेंटमध्ये काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. तर जोरदार टाळ्या. तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मी डॉक्टर उल्का अमरेंद्र नाईक निंबाळकर, आयुक्त कार्यालय. आजची मी निवेदक आहे. माझं नाव मनोज पाटील. नमस्कार, मी देवेंद्र गमरे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. मंगलमूर्ती तू गणराया आधी वंदू तुझ मोरया. श्री गणरायाची पूजन काही केवळ पूजा अर्चा किंवा शुभ कार्यापुरतेच मर्यादित नसते. घरात आणि मंदिरात जसा गणरायांना अग्रपूजेचा मान असतो, अगदी तसाच तो संगीत, नाट्य, नृत्य, लोककला या कला प्रकारांच्या आरंभी देखील असतो. एकूणच कलाप्रांतांच्या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात राजाधिराज गणरायाच्या गणेशस्तुती किंवा गणेश वंदना करून केली जाते. ह्या सुरेल शुभारंभ करणाऱ्या गीत प्रकारालाच गण असे संबोधले जाते. तुम्हाला माहिती आहे गणपतीची आपण पूजा का करतो? कारण गणपती याचं म्हणजे गणेश यांचं 10 दिशांवर नियंत्रण असतं, आणि त्याच्यामुळे एखादं कार्य आपण सुरू केल्यानंतर त्यात काही विघ्न येऊ नये, डिफिकल्टीज येऊ नये, म्हणून आपण साक्षात गणपती बाप्पाला बोलवलेलं आहे. तर सगळ्यांनी म्हणूयात, गणपती बाप्पा मोरया. नमन हो करीतो वंदना. नमन हो करीतो वंदना. तुम्ही ऐका हो
इडा गावाला, इडा पाटलाला आणि इडा मंडळीला आम्ही सांगतो कथन तुम्ही ऐका हो गुरुजन. आम्ही सांगतो गुरुजन तुम्ही ऐका हो गुरुजन. अरे हो, अरे गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला, गणपती आला आणि नाचून गेला. अरे नटवार पार मागराला, नटवार पार मागराला, नाचून गेला, गणपती आला आणि नाचून गेला. गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला, गणपती आला न नाचून गेला. वा, गण तर खूपच रंगला आहे. मला असं वाटतंय 1 कोटी टाळ्यांची वसुली माझी तर झालेली आहे आणि पुढचा सुद्धा कार्यक्रम छान रंगेल यात मला तरी तीळ मात्र शंका नाही आहे. अगदी खरं आहे. सृष्टी निर्मात्या परमेश्वराने मुक्त हस्ते जे निसर्गदान प्रदान केलं त्याबद्दलची मनापासूनची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि परमेश्वराला जागा करण्यासाठी भोपाळी गायली जाते. पहाटेच्या मंगलसमयी वातावरणात पक्ष्यांची किलबिल, पाणवठ्याकडे जाणारी गुरं ढोरं, सडा मार्जाने रांगोळ्या काढणाऱ्या या स्त्रिया, देवळात सुरू असलेली टाळ मृदुंगाच्या साथीने आरती, ह्यासारख्या मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात भोपाळी गायली जाते. भोपाळी हा एक शाहिरी काव्याचा प्रकार आहे. कल्याण थाट या स्वरूपातील हा एक गीत आहे. मलयगिरीचा चंदन गंधित धूप तुला दाविला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा. रांगोळ्यानी सडे सजविले, रांगोळ्यानी सडे सजविले, आ रांगोळ्यानी सडे सजविले, रस्त्या रस्त्यातून सान पाऊली वाजती पैंजन, सान पाऊली आ आ सान पाऊली वाजती पैंजन, चुनू चुनू चुन चुन, कुठे मंदिरी ऐकू येते, कुठे मंदिरी ऐकू येते, टाळांची किनकिन, एक तानता कुठे लाविते, एक तानता कुठे लाविते, आ आ एक तानता कुठे लाविते, एक तारेची धुन, एक तारेची धुन, निसर्ग मानव तुझ्या स्वागता, निसर्ग मानव तुझ्या स्वागता, असा सिद्ध झाला, स्वीकारावी पूजा आता उठी उठी गोपाळा.
वा, दिलीप फारच सुंदर. काय मंडळी, भूपाई ऐकून मन प्रसन्न झालं ना? हो, होणारच. इतकं स्वर्गीय गीत ऐकल्यावरती आणखीन काय होणार. पहिली माझी ओवी ग मायेच्या माईला, पहिली माझी ओवी ग मायेच्या माईला, खट्याळ वासराला आणि तिच्या ग आईला. अरे मॅडम, काय झालं? अगदी तल्लीन होऊन गाणं गुणगुणताय, काही हो, विषय? हे गाणं नाहीये, या गीतप्रकाराला ओवी असं म्हणतात. आणि ओवी म्हणजे काय, तर ओवणं. आणि मग ही स्त्री काय ओवतीये, तर तिच्या भावना, तिचे विचार, तिचे जे नातेसंबंध आहे, तिचे जे सुखदुःख आहे, हे सगळं ती गाण्यामधून ओवते. आणि ही जी ओवी आहे ती अगदी ती घरातली कामं करता करता म्हणते, दळणकांडण करताना. अच्छा, म्हणजे दळणकांडण घरी करतात, म्हणजे ते पाकिटातलं पीठ वगैरे वापरत नाही वाटतं? छे छे, रेडीमेड नाही हो. शेतात जे उगवतं ते घरी आणलं जातं, जात्यावर दळलं जातं. आणि हे जात्यावरचं पीठ भाकरी करून आपल्या धण्याला आणि पोरासोरांना वाढलं जातं. तर ऐकूया ओवी. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ओव्या गाओ कौतुके तुझे रे बा विठ्ठला, ओव्या गाओ कौतुके तुझे रे बा विठ्ठला, जीव शिव दोन्ही टोके ग लावून पाची बोटे ग, जीव शिव दोन्ही टोके ग लावून पाची बोटे ग, याच्या पायी नेते ग ये रे बा विठ्ठला, याच्या पायी नेते ग ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला. पटलं पटलं पटलं, अगदी व्यवस्थित पटलं. हो, महिलांच्या आयुष्यातील ओवीचं नेमकं स्थान खूपच भारी आहे. वासुदेव ही केवळ एक व्यक्ती नसून समाज प्रबोधन करणारी एक चालती बोलती संस्था आहे. या संस्थेची अर्थात वासुदेवाची परंपरा फार जुनी आहे, म्हणजेच अगदी 1000-1200 वर्षे इतकी जुनी आहे. कोंबड्याचं आरवणं, घड्याळाचा कर्णकर्कश आवाज हे आता इतिहासकालीन झालं आहे. आता मोबाईलच्या तालावर उठण्याची प्रथा सुरू झाली आहे, परंतु तरीही अजूनही वासुदेव काही ठिकाणी दिसून येतात. अर्थात पूर्वीचा थाट सन्मान याचा काहीसा अभाव आहे. वास्तविक पाहता संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव आणि विशेष म्हणजे एकनाथ महाराज यांच्या साहित्यात यांच्याबद्दल अनेक रूपकं आढळून येतात. आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवकालीन साहित्यामध्ये वासुदेवांच्याद्वारे देशकार्य केल्याचे अनेक दाखले दिसून येतात. डोईवर मोरपिसांची टोपी, पायघोळ अंगरखा, कमरेभोवती शेल्यासारखं गुंडाळलेलं उपरणं, हातात चिपळ्या, गळ्यात कवड्यांची रंगबिरंगी माळ, कपाळावर व कंठावर गंधाचे टिळे असलेला वेशधारी खड्या आवाजात गात आणि नाचत प्रातःकाली दिसला की म्हणावं, वासुदेव आला. उजळून आलं आभाळ रामाच्या पारी, उजळून आलं आभाळ रामाच्या पारी,
तुमच्या आधी पाखरं उठली घरट्यात गा घरट्यात गाय वासरू बैल जागली गोठ्यात गा गोठ्यात कृष्णाचं रूप हे आलं चालून दारी अनका जागवित आली वासुदेवाची स्वारी गाव जागवित आली वासुदेवाची स्वारी दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं वासुदेवाला दान पावलं. काय मंडळी, आपल्याला वासुदेवाने अगदी व्यवस्थित जागा केल्या ना, आणि ते सुद्धा मंजूळ सुरात. अरे जाग केलं म्हणजे काय टाळे ऐकू येत नाही का, शिट्ट्या ऐकू येत नाही? जागेच आहेत. फक्त पुणे आणि मुंबई नोडल जरा झोपलेत वाटतं, टाळे थोडे ऐकू येत कमी पडतात नाहीयेत. पण. पुढचं गीत आहे शेतकरी गीत. वैदर्भीय कवी रत्नाकर कोळी म्हणतात, 12 घंटांनी पायमा दोरी, खावा पेवानी मले चोरी, आज धोकामा शेतकरी. यांचं म्हणणं अगदी खरं आहे. पावसाची आतुरतेने वाट बघत, कधी अवर्षण, कधी कोरडा दुष्काळ, कधी अवकाळी पाऊस, यामुळे उद्भवणारे आसमानी संकट, राक्षसी व्याज घेणारे खाजगी सावकार, थकीत कर्जापोटी बँकेचे निर्दयी व्यवहार आणि या सगळ्यांवर आलेलं नैराश्य आणि म्हणून स्वतःचं आयुष्य संपवणं, असं सगळं असलं तरीही आपला हा शेतकरी सगळ्यांचा पोशिंदा जेव्हा सुगीचे दिवस येतो तेव्हा मात्र समाधानकारक जगणं वाटायला येतं आणि उत्साहानं गाणं ओठी येतं. सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण. रानात सुरू झाली अपेरण, पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली अपेरण. माझ्या शेतात पेराला मोठ्या पावड्याचं बेन, माझ्या शेतात पेराला मोठ्या पावड्याचं बेन, पाट फिरविती कोंडा जणू दडविती सोनं, पाट फिरविती कोंडा जणू दडविती सोनं. राशी येतील राशी येतील खळ्यात धान्य भरूया खंडीन, राशी येतील खळ्यात धान्य मळूया खंडीन. पुऱ्या चालल्या रानात, पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण, सुरू झाली अपेरण. भलकरी दादा, भलकरी दादा रे गड्या, भलकरी दादा, पुऱ्या चालल्या रानात सुरू झाली अपेरण, चालल्या रानात सुरू झाली अपेरण.
पेरण सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण. आपल्या विभागातली नियमित कामं सांभाळून वन्स मोर आलाय सोनवणे सर. काय करायचं? शेवटचं कडवं घ्यायचं का? घ्यायचं. करूयात. डान्स होणार नाही, गाणं घेऊयात. चालेल? ओके. गाणं गाणं. वा. आपल्या सिंगरसाठी टाळ्या. खूप छान वाटतंय. तुम्ही टाळ्या वाजवताय, उत्साह दुणावताय आमचा. खूप छान. एक लास्ट कडवं घ्या. शेतकरी गीत. भलरी 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 भलरी. माझ्या शेतात पेरला मोठ पावड्याचं बेन. माझ्या शेतात पेरला मोठ पावड्याचं बेन. पाट फिरविती खोंडा जणू दडविती सोनं. पाट फिरविती खोंडा जणू दडविती सोनं. राशी येतील राशी येतील खळात धान्य भरूया खंडीन. राशी येतील खळात धान्य भरूया खंडीन. पुन्हा चालल्या रानात पुन्हा चालल्या रानात सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण. भलकरी दादा रे गड्या भलकरी दादा भलकरी दादा रे गड्या भलकरी दादा. येड गड्या माकडी दादा. पुन्हा चालल्या रानात सुरू झाली पेरण. पुन्हा चालल्या रानात सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण सुरू झाली पेरण. थँक्यू 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 थँक्यू. धन्यवाद मॅडम. फक्त एक विनंती आहे. 90 मिनिटाचा कार्यक्रम आपण बांधलेला आहे. आम्ही तुम्हाला वन्स मोर देऊ. वन्स मोरच्या ऐवजी वन मोर. भरपूर काही आहे. चेंजिंग करायला वेळ लागतो. ओके मॅडम, कंटिन्यू. थँक्यू थँक्यू. हळदीनं भरलंय पातळ व्हायचं पातळ ग लग्नाचं. 2 दिसाची आई ग बाईची सासू ग जन्माची. एकमेकांवरील विश्वास, आयुष्यभराची साथ, हळुवारपणे घातलेली साथ आणि अजोड मैत्री, नात्यामधील माधुर्य आणि 2 परिवारांना जोडणारा भक्कम सेतू म्हणजे हे नातं लग्नाने जोडलं जातं. आणि लग्न जेव्हा ठरतं तेव्हा काय लगबग सुरू होती तर मांडवात जात्याची पूजा होती, घाणा भरला जातो, तोरणं सजू लागतात, सनई चौघडे वाजू लागतात आणि दारामधील खेळीचे खांब स्वागतासाठी अगदी सज्ज असतात. आणि ही नवरी इतकी लाजत मुरडत येते आणि तिचा जो ग्लो असतो तो कोणत्या फेशियलमुळे नसतो बरं का, तर नवऱ्या मुळाची जी उष्टी हळद लागलेली असते त्याच्यामुळे तो ग्लो असतो. आणि मग आपल्याही तोंडून आपसूक निघतं. गोरा गोरा गालावरी आढळली राजाची माळी नपुरी नवरी आली. सनईच्या सुरामध्ये चौघडा बोलत
अर्ध्या रात्री गोफू घरी घ्या घरे पोटाला बरे नाही खाईल त्याची म्हातारी मेलीत मेली कटकट गेली उद्या मरायची ती आधीच गेली गोफूल गो बाई गोफूल अर्ध्या रात्री गोफूल. ही जी अशी गाणी आहेत आता म्हटलेली, गेली ते गेली म्हातारी गेली बरं झालं बाई कटकट गेली, म्हणजे ही जी सुनबाई असेल तिची सासूबद्दलची भावना असती. आणि मंगळागौर हा जो सण असतो हा नवविवाहित स्त्रीसाठी केला जातो. तिच्या मैत्रिणी जमतात आणि झिम्मा फुगडे आणि खेळ असे केलं जातं आणि गौरीकडे प्रार्थना केली जाते. गौरी गौरी सौभाग्य दे सादर करतायत मंगळागौर. ऋणू झुणूता पाखरा जारी माझ्या माहेरा. ऋणू झुणूता पाखरा जारी माझ्या माहेरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोळ धरा. आली गौराई अंगणी तिला लिंब लोळ धरा. ऋणू झुणूता पाखरा घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. घागर घुमू दे रामा पावा वाजू दे. आला शंभरूबा गवर माझी नाचू दे. आला शंभरूबा गवर माझी नाचू दे. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. तुझ्या पिंगानं मला बोलवले रात जागवली पोरी पिंगा. तुझ्या पिंगानं मला बोलवले रात जागवली पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पोरी पिंगा ग पोरी पिंगा पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पटकाई पाठ चंदनाचा पाठ पतिदेव बघतात माडीवर वाट. पटकाई पाठ चंदनाचा पाठ पतिदेव बघतात माडीवर वाट. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा ग पोरी पिंगा. सर्व महिलांनीच नव्हे तर आबालवृद्ध पुरुषांनी देखील ह्या मंगळागौर कार्यक्रमाचा आस्वाद घेतला आहे. याबद्दल आमच्या मनात अजिबात शंका नाही. काय म्हणजे खरं आहे ना, आता कोकणातल्या लोकांची विनोद बुद्धी ही खरंच भारी असते. आता हेच बघा ना, ते आपलं एखादं विश्लेषण करून पटवून देताना म्हणतात ही दुनिया गोल असा पुरावा होया. ही दुनिया गोल असा पुरावा होया. झुरळ उंदराक घाबरतं, मांजर कुत्र्याक घाबरतं, कुत्रो माणसाक घाबरता, माणूस आपल्या बायकोक घाबरता आणि बायको झुरळाक. ह्यो चक्र असाच फिरत राहतात. इथे जसं दशावताराचे रात्रभर चालणारे प्रयोग गाजतात तसंच एक प्रचंड गाजलेला आणि हवा हवा असा नृत्य प्रकार म्हणजे बाल्या नृत्य. यालाच जाखडी नृत्य किंवा चेवली नृत्य देखील म्हणतात. कोकणातील शेतीचं काम आटपल्यावर गणरायाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेले असताना त्यांच्या अंगात नृत्य संचारतात. आणि मग काय, कामाच्या धबडग्यात कोनाड्यात पडलेली ढोलकी, पेटी, तबला, टाळ आणि नाचाचे वेश काढून बाहेर काढून केलं जातं ते बाल्या नृत्य. ए पोरानो, ए वैते उभे राहा. त्याला तू गारानो घाल होता काही फिरतोस नो वैते. ए रमेश वाजव रे. ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे, गुरुनाथ माझे. शिवपुरा चांदेबुवा वाकावली
गजानन बुवा कविराज माझे कविराज माझे खडगावा कोई नामदेव नवनाथा वजेबुवा गुरुनाथ माझे गुरुनाथ माझे ओम नमो सद्गुरु गुरुनाथ माझे गुरुनाथ माझे बोल 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 बजरंग बली की जय हे गणा धाव रे मला भाव रे हे गणा धाव रे मला भाव रे हे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे हे गणा धाव रे मला भाव रे हे गणा धाव रे मला भाव रे हे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे तुझ्या कृपेची छाया असू दे ज्ञानी मनी नाम तुझे असू दे ज्ञानी मनी नाम तुझे असू दे ज्ञानी मनी नाम तुझे असू दे दे तुझ्या कृपेची छाया असू दे ज्ञानी मनी नाम तुझे असू दे ज्ञानी मनी नाव तुझे असू दे ज्ञानी मनी नाव तुझे असू दे वादलात सापडली नाव रे दूर किनारी हाय माझा गाव रे माझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला धाव रे गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे गणा धाव रे मला पाव रे गणा धाव रे मला पाव रे तुझ्या प्रेमाचे किती गुण गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे तू दर्शन आम्हाला गाव रे काय मग नुसता राडा ना व आपली कोल्हापूरची मंडळी म्हणते टांगा पलटेल घोडे परार काय म्हणता अजून नाचायचं सहज शक्य आहे अट एकच पेटे नाहीये ठीक आहे पण टाळ्या शिट्ट्या आणि धिंगाणा झालाच पाहिजे म्हणजे काय अहो वन्स मोर घ्यायचं नाही पुन्हा बाल्या करणार की काय नाही नाही तसं नाही घ्यायचं म्हणून आपल्या आयोजकांनी सांगितलंय बरं मला एक सांगा पंजाबचा भांगडा ओरिसा राज्याचं ओडिसा नृत्य गुजरातचं गरबा तसं महाराष्ट्राचं काय अर्थात लावणी आपल्या महाराष्ट्राची रागिणी आपली लावणी बस हॅलो चढा ओढीन चढवित होते चढा ओढीन चढवित होते कबाईनी पट्टंग उडवित होते
आपल्या वन्स मोर नाही आहे आम्हाला आपण आपण आणखी एक. पेंडिंग ऍप्लिकेशन ठेवू रिफंडचं आणि नंतर आपण परत एकदा कधीतरी लावून मॅडम करूयात. आणखी एक म्हणजे याच्या पुढचं घेऊया आपण. आणखी एक चांगलं गाणं चालेल ना? वन्स मोर पुढच्या वेळच्या दुसऱ्या जिल्ह्यात. ओके चला. आपल्या मराठी साहित्यामध्ये श्रीकृष्णाच्या बालक्रीडा त्याच्या खोड्यांनी त्रस्त झालेल्या गोपिकांनी यशोदा मातेकडे केलेल्या लटक्या तक्रारी त्यातूनच गवळणीच्या कृष्णदेवाचे मांडलेले प्रचंड कौतुक, गोपिकांना धुंद करणारी कृष्णाची मुरली, कृष्ण दर्शनासाठी व्याकुळ गोपिकांचा विरहभाव, लढिवाळपणा, गवळण या लोभस खट्याळ तरी हवा वासना हा नंदाचा काणा, हाती अलगूज, डोक्यावर मोरपीस, पितांबर धारण केलेल्या दैवी स्वरूपातील बाळकृष्ण आणि त्याच्या खटाळ लिलांनी त्रस्त गोपिकांनी केलेली ही एक लढिवाळ तक्रार गवळण. हॅलो, मस्त झालं गाणं. निसर्गाची जवळीक साधत आणि त्यांची गुरंढोरं पूर्णात पाळणारा महाराष्ट्रातील समाज म्हणजे धनगर समाज. त्याच्या भोवतालच्या निसर्ग सौंदर्याने आणि त्याचे आराध्य दैवत असलेल्या विरुबांच्या भक्तिरसाने ओतप्रोत अशा ओव्या आणि कवनं हे रचतात. वर्षातून एकदा घरी परतल्यावर दैवत विरुबाला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत चांगला वेळ घालवण्यासाठी आपल्या प्रियजनांसोबत एकत्रही बनतात. यावेळी प्राप्त होणाऱ्या आशीर्वादाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे नृत्य असतं ते धनगरी नृत्य. यांच्या प्रवासानं गावं संपतात
पण वाटा संपत नाही. कधी संपेल यांची भटकंती? यांना मिळतील का हक्काची घरं, जगायला पाणी आणि लेकरांना उचित शिक्षण? हे प्रश्न तुमचे किंवा माझे नाहीत, पण हे प्रश्न आज देखील कायम आहेत या मेंढपाळांचे. पण तरी देखील ह्या मेंढपाळांची पोरं संपूर्ण प्रतिकूल परिस्थितीवरती मात करीत परिस्थिती आणि दुःखाला वाकुल्या दाखवून म्हणतात, रामे रामे हो. अरे आलो 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 आलो. पाठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बिजत्रला येऊ द्या की. पाठीनं घोंगड घेऊ द्या की र मला बिजत्रला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला मी जत्राला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला मी जत्राला येऊ द्या की. आलाय माथ्यावर बघ दुपार झाली भर. या गोट माळावर पूर्वी सोडून नांगर. टाकी वैरण बैला मोर येतो विसावा खटका भर. त्याची अस्तुरी सुंदर आणि घेऊन भाकर. पाय भासल्याची झरझर कशी चालती या झरझर. कांदानी भाकरे खाऊ द्या, कांदानी भाकरे खाऊ द्या मला बिजत्रला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला मी जत्राला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला मी जत्राला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला मी जत्राला येऊ द्या की. काठीनं घोंगड घेऊ द्या की र मला मी जत्राला येऊ द्या की. कोणी कोणी विठ्ठल म्हणतं, कोणी विठू माझा लेकरूवाळा म्हणतं, कोणी सुंबरान मांडल ग सुंबरान मांडल. सुंबरान मांडल ग सुंबरान मांडल. तवाच्या ग येळला न येळच्या त्या घडीला. सुंबरान मांडल ग सुंबरान मांडल. पहिलं महाजन मान ग गणपती देवाला. दुसरं महाजन मान बसलेल्या सबला. तिसरं महाजन मान कैलासाच्या सांबाला. आणि पहिलं माझं नमान गणपती देवाला. आणि दुसरं माझं नमान बसलेल्या सबला. आणि तिसरं माझं नमान आणि कैलासाच्या सांबाला. सुंबरान मांडल ग सुंबरान मांडल. तवाच्या ग येळला न येळच्या त्या घडीला. सुंबरान मांडल ग सुंबरान मांडल. 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 कोणी विठ्ठल म्हणतं, कोणी विठू माझा लेकरूवाळा म्हणतं, कोणी विठू माऊली म्हणतं. विठ्ठल हा एक असा देव ज्याच्या हातात शस्त्र नाही, ज्याचा अवतार नाही, अवतार नाही म्हणून जन्मस्थळ नाही, आणि जन्मस्थळ नाही म्हणून वाद आणि तंटे देखील नाही.
अमुक एका पद्धतीने पूजलंच पाहिजे असं बंधन नाही. विशिष्ट व्रत ऐकले नाही. विठ्ठल. हा एकमेव देव आहे ज्याला माऊली म्हणतात. म्हणजेच पुरुष असून देखील माऊली म्हणून सन्मानित असणारे हे एकमेव देव म्हणजे विठ्ठल. या आपल्या विठ्ठल रखुमाई यांच्या गजरानं अख्खं पंढरपूर नव्हे महाराष्ट्र दुमदुमतो. समरस होऊन आपल्या लाडक्या दैवताच्या भेटीसाठी संतांचा मेळा प्रचंड मोठ्या संख्येने तरीही शिस्तबद्धरित्या पंढरपूरला जातात. नानाविध ठिकाणाहून संतांच्या पालख्या पंढरपूरला येतात. पंढरीची वारी करील जो कोणी त्याच्या मागे पुढे चक्र एक तरी ओवी अनुभवावी असं म्हटलं जातं. त्यांच्याच पुढे जाऊन म्हणता येईल की एक तरी वारी नक्की अनुभवावी. काय म्हणता, सहज जमत नाही आहे तर चला मग वारीचा अनुभव घेऊया. विठ्ठल 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 विठ्ठल. पालखीची तयारी चालू आहे. सर्व कलाकार हे आपल्या विभागातील कार्यालयातील कामकाज सांभाळून करत असतात. त्यामुळे आपल्या टाळ्यांची त्यांना प्रचंड गरज आहे ज्याच्याने त्यांचा उत्साह वाढणार आहे. अहो पण मला असं वाटतंय टाळे आणि शिट्ट्यांची 10 कोटीची तरी रिकव्हरी झाली आहे आणि उलट रिफंडचं ऍप्लिकेशन पेंडिंग आहे. पण 10च कोटी झाल्या तर टाळ्या काउंट करतीये मी. आपलं टार्गेट 100 कोटींचं आहे. गजर माऊलीचा गजर गजर माऊलीचा गजर.
बांद्रा कार्यालयातले कलाकार आहेत. ॐ सहस्रशीर्षा पुरुषः सहस्राक्ष सहस्र आपले बांद्रे कार्यालयातील कलाकार आहेत. सगळे टाळ्या. खूप खूप धन्यवाद. आपण धन्यवाद, एवढे धन्यवाद. प्रतिसाद देताय. या गाण्याला माझी रिकव्हरी 10 कोटीवरून 50 कोटी झालेली आहे. धन्यवाद. मॅडम प्रमाण वाढलंय. Yes. मला आपल्याला सगळ्यांना सांगावंसं वाटतं. आवडलं नाही जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. मीनाक्षी जरा ये इकडे. जरा ह्या बेटा ये इकडे. हिच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. ही स्टेटची सेकंड रनर आहे आणि हिचा पाय फ्रॅक्चर आहे. तरीसुद्धा हिने जी जिद्द दाखवली आहे त्या जिद्दीसाठी आणि या सगळ्यांसाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या. ओव्हर टू अँकर. थँक्यू बेटा. ये दादा मावरे गे ये ताजा आहे ताज. ए दादा आवाज ये दादा बेगीन सर ये. कवरा वाटा लावला बघ. बोंबील वाटणी कोलंबी काठी हांडला मावरा अरे ये. काय मग वाटलं की नाही मासे बाजारात आल्यासारखं. ही चिरपरिचित हाक ऐकली की आपल्याला आपल्या कोळी बांधवांची अवतीभोवती असल्याची जाणीव होते. एकूणच कोळी गीतातच गारुड मोठं आहे. ऐकूयात. कुणाला शोधती बया. हिंगलाई देवी तू हिंगलाई देवी हिंगलाई देवी तू हिंगलाई देवी तू भी असली सारी मावानी. तू भी पूजे लगलाई गो लोक सारा देवला. तुझे पूजे लगलाई गो लोक सारा देवला. हिंगलाई देवी तू हिंगलाई देवी हिंगलाई देवी तू हिंगलाई देवी तू भी असली सारी मावानी. तुझे पूजे लगलाई गो लोक सारा देवला. तुझे पूजे
आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासी जमाती आहेत. त्यापैकी एक जमात म्हणजे वारली समाज. हा समाज मुख्यत्वे पालघर जिल्ह्यात आढळून येतो. या समाजाच्या जीवनशैलीवरती एक चित्रपट आला होता, तो म्हणजे जयत रे जय. मोहन आगाशे आणि स्मिता पाटील या जोडीनं यात अभिनय केला होता. या चित्रपटातील सगळीच गाणी फार सुंदर होती, परंतु त्यातलं एक गीत आम्ही आमच्या कलाकारतर्फे या रंगमंचावर सादर करणार आहोत. आता ह्या कोण आल्या? ह्या कुठून आल्या गवळणी? पालघरमधनं आले आहे. पालघरच्या आहेत का? बघूया काय म्हणतायत त्या. ह्या गवळणी नाही आहेत, वारली समाजातील आहेत. काय म्हणताय? होय. अच्छा, म्हणजे आदिवासी. वान जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजली. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजली. आहा ढोल वाजली वाजली ढोल वाजली ढोल कुणाचा वाजली. ओ येंधळ येड पाय कुणाचा. येंधळ येड पाय कुणाचा झिम्मा फुगडी घालली. आहा झिम्मा घालली झिम्मा फुगडी घालली झिम्मा फुगडी घालली. ओ जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजली. मोडून गेला जुनाट वाटा, आबोबाटा झाला जी. ओ मोडून गेला जुनाट वाटा, आबोबाटा झाला जी. तोच मंदी तोच टाकूनी दाना उष्ट झालं जी. झालं जी. आहा उष्ट झालजी दान उष्ट झालजी दान उष्ट झालजी. हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजली. ढोल वाजली वाजली ढोल वाजली ढोल कुणाचा वाजली. खूपच छान. मुंबईमध्ये फाउंटन आणि बेळगाव येथे झालेल्या आंदोलनात हजारो लोकांनी रक्त सांडून आणि कित्येक बळी जाऊन देखील आपला महाराष्ट्र मिळत नव्हता. या दुःखामुळे प्रचंड उद्विग्न मनस्थितीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याद्वारे छक्कडचा जन्म झाला. ही आहे महाराष्ट्रातील पहिली राजकीय छक्कड. यामध्ये मराठी माणसांद्वारे इशारा दिला आहे त्या संयुक्त महाराष्ट्र विरोधी जुलमी सरकारला. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळींचं बळ उठलं. बेळगाव, निपाणी, कारवार आणि गोव्यासह एकभाषिक मराठी राज्यासाठीची रणधुमाळी सुरू झाली. चकाकली संगीन अन्यायाची. फौज उठली कामगारांची, शेतकऱ्यांची, मध्यमवर्गीयांची. उठला मराठी देश, आला मैदानी द्वेष. घुमू लागली छक्कड नाक्या नाक्यावर, गावात शहरात नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात. माझी मैना गावावर राहिली, माझ्या देवाची होते या काही. माझी मैना गावावर राहिली, माझ्या देवाची होते या काही. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. ए होती बांधा रंग गव्हाळा कोरचंद्राची, उदक गुणाची मोठ्या मानाची, सीता ती माझी रामाची. हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी.
सतेज कांती गडीव पुतळी सोन्याची 99 तिची काडी दवण्याची रेखीव भुवया कमान जणू इंद्रधनुची हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची तशी ती माझी गरिबाची वा साहेब मैना रत्नाची खान मैना रत्नाची खान माझा जीव की प्राण नसे सुखा लावा हिच्या गुणांची छक्कण मी गायली माझ्या जीवाची होते या गायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते या गायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या गायली वा साहेब बोला अहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची अहो या गरिबीनं ताटा तूट केली आम्हा दोघांची झाली तयारी माझी मुंबईला जाण्याची वेळ होती ती भल्या पहाटेची बांधा बांध झाली भाकर तुकड्याची घालवीत निघाली मला माझी मैना चांदणी शुक्राची गाव दरीला येताच कळी कोमेजली तिच्या मनाची शिकस्त केली मी तिला हसवण्याची खैरात केली पत्रांची वचनांची दागिन्यांना मडवून काढायची बोली केली शिंदेशाही तोड्याची अन साज वज्र टिक्का गळ्यात माळ पुतळ्याची हे कानात गोखर पायात मासुळ्या हे कानात गोखर पायात मासुळ्या दंडा तिळा नाकात नथ सरजाची तरी उमलली नाही कळी तिच्या अंतरीची अन छातीवर दगड ठेवून पाठ ठरली होती मी मुंबईची मैना खचली मनात मैना खचली मनात ती हो रुसली डोळ्यात नाही हसली गाला हात उंचावून उभी राहिली माझ्या जीवाची होते अकायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते अकायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते अकायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होते अकायली वा छक्कड अगदी फक्कड झालं की नाही आणि मुंबईत झालं त्यामुळे आणखीन छान वाटतं एकदा टाळ्या वाजवा मुंबईत आहे प्रोग्राम आता आपण पुढील प्रकार पाहणार नवविवाहित जोडपे हे आपले भावी वैवाहिक जीवन सुख समृद्धीने व्यतीत होण्यासाठी देवीची आराधना करतात ह्या दाम्पत्यांसाठी देवीची आराधना करणाऱ्या व्यक्तींना गोंधळी म्हणतात ही मंडळी वंश परंपरेने आपली कला आज देखील जोपासत आहेत स्वतःसाठी आशीर्वाद मागणारी मंडळी आपल्या अवतीभोवती नेहमीच असतात परंतु दुसऱ्याच्या आयुष्यात सुख शांती आणि समृद्धीसाठी जगणारी माणसं म्हणजेच हे गोंधळी आणि त्याचंच एक गीत जे भक्तांच्या जीवनात देवीच्या कृपेने आश्वस्त झालेल्या तेजोमय एक प्रतीक आहे ह्यामधून श्रद्धा भक्ती आणि ऊर्जा ह्याचा संगम होतो गीतामध्ये आपण अनुभवणार आहोतच हे गीत देवीचं तेज याची महती सांगतं तिच्या कृपेचं स्मरण करून सांगतं बहुया तर कृपेचं स्मरण खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली अन नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी
नटली काळबाई सुपारी फुटली नवरी नटली काळबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला हो आलवराडी कोण कोण आलवराडी कोण कोण आलवराडी कोण कोण खंडेरायाच्या लग्नाला हो आलवराडी कोण कोण आलवराडी कोण कोण आलवराडी कोण कोण संग सरस्वती घेऊन आल गणपती गजानन गणपती गजानन आल गणपती गजानन संग सरस्वती घेऊन आल गणपती गजानन आल गणपती गजानन आल गणपती गजानन त्या साखर पुड्याची आजूबाई साखर वाटली त्या साखर पुड्याची आजूबाई साखर वाटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली खंडेरायाच्या लग्नाला बानू नवरी नटली नवरी नटली कालबाई सुपारी फुटली 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 वन्स मोर घेता येणार नाही पण आता जागरण झालंय मग काय शिल्लक राहिलंय पण डाव्या हातची लोक गोंधळ करत नाही उजव्या बाजूला मस्त गोंधळ चाललाय इकडे मात्र फार डिसेन्सी आहे तर तुम्ही जर गोंधळ घालणार असाल तर गोंधळ सादर होईल बोला मंजूर हॅलो हॅलो लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा पुढचं गाणं लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा मी पणाचा दिमाग तुटला अंतरंगी आवाज उठला ऐरणीचा सवाल सुटला लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा हे लख पडला प्रकाश दिवट्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा माईच तडपली आग उसळली सुत धडकली आई ग या दिडीची काजळ काळी रात सरली आई ग पंथ विणला भेद शिणला भाव भिनला आई ग
दुखाची आस जीवाला रोज छळते आई ग. माळ कवड्याची घातली ग आग डोळ्यात दाटली ग कुंकवाचा भरून मळवट या कपाळीला लख पडला प्रकाश तुझ्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा लख पडला प्रकाश तुझ्या मशालीचा गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. आई राजा उध 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 तुळजापूर तुळजा भवानी आईचा उध 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 माहूर गडी रेणुका देवीचा उध 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 आई अंबाबाईचा उध उध देवी सप्तशृंगीचा उध उध बा सकल कला अधिपती गणपती धाव पंढरपूर वासिनी विटाई धाव गोंधळाला याव काज भजनाची येऊ दे ग झांज सृजनाची बाजू दे ग पत्थरातून फुटल टाहो या प्रतापाचा होऊ द्या जरा जोरदार टाळ्या. वा वा. खऱ्या अर्थानं जागरण आणि गोंधळ झालंय. थँक्यू. तुम्ही सगळ्यांनी खूप गोंधळ घातलाय पण शिक्षा काय मिळणार नाहीये. पुढचं आहे दादला नको ग बाई आणि हे काय आहे भारूड. तुम्हाला माहिती आहे संत मंडळींनी समाजाची जागृती करण्यासाठी भारूड सारखा कलाप्रकार तयार केलेला आहे आणि पुढे सादर होणार आहे. बाई हिला दादला नको. दादला म्हणजे काय? नवरा. ती काय बोलते मला नवराच नको. बघा. अगं बाय 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 बाई. अगं काय झालं बया? अरे बया 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 काय झालं बया? बया 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 काय झालं बया? अगं बया 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 काय झालं बया? दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. अरे दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. अरे हो अगं पण का नको? अव मोडकत घर आणि तुटकत छप्पर. अगं मोडकं घर तुटकं छप्पर असलं तरी राहायला घर आहे ना. अहो पण काय मोडकत घर आणि तुटकत छप्पर. अगं मग राहा की त्यात. पण राहायला जागाच नाही मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई बाई. बाई 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 दादला नको ग बाई मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई हिला नवरा नको ग बाई. हो
अव कळण्याची भाकर आणि आंबाड्याची भाजी. अगं ती तर लई गोड लागते. अव कळण्याची भाकर आणि नुसतीच आंबाड्याची भाजी. अगं मग खा की. त्यात तेलाची धारच नाही. मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई बाई. बाई बाई बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. एका जनार्दनी समरस झाले. एका जनार्दनी समरस झाले. समरस झाले. सोमरस 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 हे सोमरस. बघा ही पिढी मंडळी, मी म्हणतोय समरस, ह्याला आठवतोय सोमरस. कशी काही पिढी. अहो एका जनार्दनी समरस झाले. समरस समरस म्हणजे ही सर्व मंडळी या ठिकाणी दिसत आहेत. माननीय आयुक्त साहेब, माननीय स्पेशल आयुक्त साहेब आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली अवघ्या महाराष्ट्राचा जो रेव्हेन्यू जो आहे तो अख्ख्या भारतात नंबर 1 आहे. ते कशामुळे झालं. ही सगळी मंडळी त्यांच्या नेतृत्वाखाली समरस झाली म्हणून. ते समरस असं वय. हो एका जनार्दनी समरस झाले. आणि ऐकलं का, ही जी मंडळी दिसत आहेत ही सगळी मंडळी गेले महिनाभर आपलं काम करूनच काम करून घरी लक्ष देऊन प्रसंगी काय काय मगाशी सांगितलं की बाबा पाय गुडघा फुटला होता तरी सुद्धा ते सगळं करून सुद्धा इथे छानपैकी आपणा सर्वांची जी एंटरटेनमेंट करत आहेत ते समरस. आलं का लक्षात. आता आलं लक्षात. आणि त्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या या सगळ्या मंडळींसाठी. अहो एका जनार्दनी समरस झाले. एका जनार्दनी समरस झाले. समरस झाले. पण तोरच येथे नाही. मला दादला नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. बाय बाय बाय. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, हिला नवरा नको ग बाई. नग 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 कागद 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 नग 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 कागद 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 कागद. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. दादला नको ग बाई, मला नवरा नको ग बाई. हो वा राहुल सर वा. अप्रतिम भारूड. हॅलो. अन्न वस्त्र आणि निवारा याला सुद्धा तिला खूप कष्ट पडतं आणि तरीही ती या भारुडातून कशी व्यक्त होते की हेही मला मिळत नाही हे तिला खरं तर सांगायचं असतं पण तिनं कसं सांगितलं आणि तिला दादलाही सोडायचा नसतो. हेच तर आहे भारुडाचं वैशिष्ट्य. पुढील प्रकार पाहण्यात आहोत. प्रार्थना केवळ शब्दांपुरती मर्यादित नसते. ती आपल्या हृदयाला भिडणारी आणि आपल्या जीवनातील दुःख चिंता यांचे विस्मरण घडवणारी असते. ह्यातील सूर हे परमेश्वरावरील अढळ विश्वास आणि दया व्यक्त करत असतात. आता जे गीत आपल्या समोर सादर करणार आहेत यात दुःखाची आर्तता आहे. भक्तिरस ही ओतप्रोत भरलेला आहे. असहाय्यतेचे प्रतिबिंब दाखवणारी मात्र त्याच वेळी एक नवी आशा आणि जीवनातला तिमीर नष्ट करण्याची अपेक्षा व्यक्त करणारे सुपरिचित गीत म्हणजे एक जोगवा. आणि मॅडम
या सगळ्या कार्यक्रमासाठी सुमितपुरी नावाचे आपले ग्रस्त आहेत, त्यांनी अख्खं पाकिट दिलंय या सगळ्या कार्यक्रमासाठी. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या तर झाल्या सुमितजी पाहिजेत. जरा इकडे आलात तर बरं होईल. आपलं डोनेशन डिक्लेअर करा आणि हे पाकिट घेऊन जा. या चला. माणसांच्या वेदनांचा आवाज आणि हृदयाला नव्या आशेची उभारी देणारं हे गीत. नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, नदीच्या पल्ल्याड आईचा डोंगर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, डोंगर माथ्याला देवीचं मंदिर, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, घालू जागर जागर डोंगर माथ्याला, गेला साठी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रंगून डोंगर यंगून उखड देवी दार, लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रंगून डोंगर यंगून उखड देवी दार. हा नदीच्या पाण्यावर आगीनं फुलत, नदीच्या पाण्यावर आगीनं फुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलत, तुझ्या नजरेच्या तालावर काळीज डुलत, नाद आला ग जीवाच्या घुंगराला, नाद आला ग जीवाच्या घुंगराला, गेला साठी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार, लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. हा नवसाला पाव तू देवी माझी, हा केला धाव तू, हा केला धाव तू देवी माझी, अंतरी धाव तू देवी माझ्या, अंतरी धाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू देवी माझी, पार कर नाव तू. नारळानं वटी मी भरीन, वटी मी भरीन, तुझी सेवा करीन, सेवा करीन, तुझा देवार धरीन, देवार धरीन, माझी वदळ भरीन, आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला, आई सांभाळ सांभाळ कुशीत लेकराला, लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार, लल्लाटी भंडार दूर लोटून दे अंधार, आलो दुरून रांगून डोंगर यंगून उघड देवी दार. हा नवसाला पाव तू देवी माझ्या, हा केला धाव तू, हा केला धाव तू देवी माझ्या, अंतरी राव तू देवी माझ्या, अंतरी राव तू, काम क्रोध परतुनी लाव तू, काम क्रोध परतुनी लाव तू देवी माझी, पार कर नाव तू. हॅलो, जोरदार टाळ्या पडले, जोरदार मस्तच झालेला आहे. जय मल्हार, येळकोट मॅडम येळकोट. मॅडम मला सर हे गाणं आपल्या डिपार्टमेंटला संजय कृष्णाजी पाटील हे आपल्याकडे डेप्युटी कमिशनर होते, रिटायर झाले, त्यांचं हे गाजलेलं गाणं आहे, तर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होत्या. आता बोला.
बाळासाहेब येळकोट. महामानवांच्या विचारांवर आयुष्य व्यतीत करणाऱ्या अनुयायांच्या त्यांच्या प्रती असलेला अभिमान, कृतज्ञता आणि समर्थ नेतृत्वाला मानाचा मुजरा आता करणार आहोत या गीतामधून. शोषित, पीडित आणि वंचितांचा समानतेचा प्रकाश दाखवून ज्यांनी जातीयता, अज्ञान आणि अन्याय यांच्या विरुद्ध लढा देत माणुसकीच्या तत्वांना उंचावणाऱ्याला मानवंदना दिली आहे. हे गीत एक प्रार्थना आहे. बाबासाहेबांच्या आदर्शासाठी समर्पित म्हणजेच शिक्षण, समानता, स्वाभिमान आणि संविधान प्रदान करणाऱ्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करणारे हे गीत आहे. भीमराय. रेडी 1 2 3 4. मातीत गावला हिरा नेता भीमराव माझा खरा. मातीत गावला हिरा नेता भीमराव माझा खरा. ज्ञानाचा लावलाय थरार हल्लीच्या पुढाऱ्यानो. ज्ञानाचा लावलाय थरार हल्लीच्या पुढाऱ्यानो. ज्ञानाचा लावलाय थरार हल्लीच्या पुढाऱ्यानो. गरीबाचा ताकर दिली कष्टाची भाकर. भीम गरीबाचा ताकर दिली कष्टाची भाकर. आम्ही त्याची तले कर हल्लीच्या पुढाऱ्यानो. 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 तुम्ही आजला खरोखरी दिली मानवरती दुरी. तुम्ही आजला खरोखरी दिली मानवरती दुरी. तुम्ही दिली हातावर तुरीर हल्लीच्या पुढाऱ्यानो. 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 ऐका गोविंदाचा जरा तुम्ही स्वाभिमानी करा. ऐका गोविंदाचा जरा तुम्ही स्वाभिमानी करा. कार्य बाकीच हो करार हल्लीच्या पुढाऱ्यानो. कार्य बाकीच हे करार हल्लीच्या पुढाऱ्यानो. मातीत गावला हिरा नेता भीमराव माझा खरा. मातीत गावला हिरा नेता भीमराव माझा खरा. ज्ञानाचा लावलाय थरार हल्लीच्या पुढाऱ्यानो. 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 धन्यवाद. शेवटचं गाणं आता सादर होणार आहे. कारण वेळ जी आहे लोककलेसाठी ती ऑलरेडी झालेली आहे. त्यामुळे पोवाडा आणि महाराष्ट्र गीत जर एकत्र घेतलं तर कलाकारांना विनंती आहे, कारण रिक्वेस्ट आली आहे, पुढचाही कार्यक्रम आहे. कार्यक्रमाच्या आपण परमोच्च बिंदूवर सर जातो. एक आणखी 7 मिनिटं लागतील. चालेल सर? तुमचं हे यांचं आहे ना? महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. या इतिहासाची गाथा वर्णन करणारी शाहिरी परंपरा तितकीच सशक्त, शौर्य कथन करणारे वीर आपण वेळेच्या भान ठेवून तडफदार पोवाडा शॉर्टकट मध्ये घेतोय. शाहिरांनी सादर केलेला एक पोवाडा पाहायचा असेल तर माझ्या चॅनेलवर पहा. ओके, शॉर्टकट मध्ये घेऊ. मंडळी, तो काळ अगदी बाका होता.
अफजल खानासारखं संकट अवघ्या महाराष्ट्रावर आलं होतं. महाराजांनी आपल्या चतुरतेने अफजल खानाला असं काही जाळ्यात ओढलं आणि जाळ्यात ओढल्यानंतर अफजल खानाला मैदानावर न गाठता आपल्या टर्म्सवर त्यांनी प्रतापगडावर पाचारण केलं. पाचारण केलं काय म्हणता, त्याला अगदी आपल्या जाळ्यातच घेतलं. तिथून आपण सुरुवात करूया. प्रतापगडच्या पायथ्याची खान प्रतापगडच्या पायथ्याची खान, प्रतापगडच्या पायथ्याची खान, आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या करमती, शिवाजी राजाच्या करमती, त्याच नाही जाणीव शक्ती, त्याच नाही जाणीव शक्ती. करील काय कल्पना युक्तीची रजी, करील काय कल्पना युक्तीची रजी, करील काय कल्पना युक्तीची रजी. खानाच्या भेटीसाठी, खानाच्या भेटीसाठी आपल्या राजानं शानदार शामियाना उभारला होता. भेटीसाठी छान उभारीला, भेटीसाठी छान उभारीला, नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. आणि अशा या शामियाना, आणि अशा या थानावर खान डौलत डुलत आला, खान डौलत डुलत आला. सय्यद बंडा त्याच्या संगतीला, सय्यद बंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला. बरं का मंडळी, म्हणतात ना होता जीवा म्हणून वाचला जीवा. शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला, शिवबाच्या संगती महला. आपल्या राजाला पाहून, आपल्या राजाला पाहून खान म्हणतो कसा, खान हाक मारितो हसरी, खान हाक मारितो हसरी, रोखून नजरा शहरी. जिरा जिरा जी जी, जिरा जिरा जी जी, जिरा जिरा जी जी. मनहाट आमचा राजा काय कच्च्या गुरुचा चेला नव्हता. राजा थोर बात त्याची न्यारी, राजा थोर बात त्याची न्यारी, चालत विद्यात सावध भारी. जिरा जिरा जी जी जी, जिरा जिरा जी जी, जिरा जिरा जी जी जी. खानानं राजाला आलिंगन दिलं, खानानं राजाला आलिंगन दिलं पण दगा केला. खानदा अभिमान मान्याला, खानदा अभिमान मान्याला, कटरीचा वारधन केला, कटरीचा वारधन केला. खर खर आवाज झाला, खर खर आवाज झाला, इलखता होता अंगाला. खानाचा वार फुका केला, खान हेडपडला, इतक्यात मारला, पोटामध्ये बिचवटा केलेला, पोटामध्ये बिचवटा केलेला. वाघनकाचा मारा केला, वाघनकाचा मारा केला, टरा टरा फाडलं पोटाला, तडा गेला खानाचा पोटा बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी, बाहेर आला जी जी. प्रतापगडचे युद्ध दाहले, प्रतापगडचे युद्ध दाहले, रक्त सांडले, पाप सारे गेले, पावन केला कृष्णेचा घाट, पावन केला सावली गुलामीची हो वाट. मराठशाहीचा मांडला ताट दीदी, मराठशाहीचा मांडला ताट दीदी, मराठशाहीचा मांडला ताट दीदी दी 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 दी. छत्रपती शिवाजी महाराज की महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. जय
भीमथडीच्या घागरी भीमथडीच्या तट्टानाया 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 भीमथडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा अस्मानीच्या सुलतानीला जबाब देती जिभा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो सिंह गर्जतो सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी पोलादी मनगटे खेळती खेळ जीवघेनी दारिद्र्याच्या उन्हात भिजला निडळाच्या घामाने भिजला देश गौरवासाठी भिजला साठी भिजला साठी भिजला दिल्लीचेही दत्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा धन्यवाद. सगळ्या कलाकारांना विनंती आहे स्टेजवर यावे. लोककलेच्या सगळ्या कलाकारांना विनंती आहे स्टेजवर यावं आणि आपल्याला प्रेक्षकांना अभिवादन करायचं आहे कारण प्रेक्षक ही कलेची मायमाऊली आहे आणि मला असं वाटतंय माझी तरी 60-70 कोटीची टाळ्यांची शिट्ट्यांची वसुली झाली आहे. 30 कोटी शिल्लक आहे ती फॅशन शोसाठी शिल्लक ठेवूयात. 30 कोटीपैकी काही कोटी या पाकिटात आलेत. पुन्हा एकदा त्यांना सांगतोय सुमित पुरी नाव आहे त्यांनी यावं आणि हे पाकिट घेऊन जावं. तर हे ओके. सगळे आपले GST कार्यालयातले कलाकार आहेत. आपण आपल्या प्रेक्षकांना सगळेजण अभिवादन करूयात. आपणा सर्वांचे धन्यवाद. विशेषतः आयोजकांनी हा कार्यक्रम करण्याची आम्हाला संधी दिली त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. प्लीज चला जाऊया. आपल्याला पुढचा कार्यक्रम सुरू करायचा आहे. या हा सर फोटो काढायचा. हा एक फोटो एक मिनिट सगळे जरा थांबा जरा 1 मिनिट. एक फोटो हवाय त्यांना. हॅलो हॅलो हॅलो
धन्यवाद टीम.